राम राम मित्रांनो, मी आता हिंगोली मोंढ्यामध्ये आलेला आहे सध्या. आणि सध्या तुरी आणलेल्या आहेत विकण्यासाठी. तर आता बघू थोड्या वेळानं बीट चालू झाल्याच्या नंतर काय भाव भेटते आपल्या तुरीला, काय नाही. तर हे बघा, आता जास्त तर तूर नाही आलेली. आता काही विकली होती 10,000 अगोदरची, आणि आता राहिलेली तूर जी आहे तर माझ्या बघा हिंगोली मोंढ्यामध्ये जास्त काही तूर नाही, हे कमी प्रमाणात आलेली आहे. 5-7 ढिगं येतं सध्या. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोजून कांड्यावर मोजणे आहेत की ढिग आहेत फक्त. आणि एकदम असे भारी आता सध्या हे मोंढ्यात आता सध्या वातावरण कोणीच नाही आहे. बघा हे आमचे ज्ञानेश्वर हिंगोली मित्रमंडळ, ज्ञानेश्वर मित्रमंडळ हिंगोली जवळ बुद्रुक यांनी बी तुरी आणलेल्या आहेत. आणि सध्या तुरीचं मार्केट एकदम डाऊन आहे आणि खूप कमी येतात. आता बघू आपल्या तुरीला काय भाव भेटतो. तर बघा आता बघू आता आपण. हे बघा त्यांच्या हिंगोली मोंढ्यामध्ये आहे मित्रांनो. सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बघा आपली वायनर सेना ही कुठेही हजेरच असते. काय इथंच आहे, मी इथंच आहे. बघा ही आपली वायनर सेना कशी बसलेली आहे. हे बघा खरंच आपल्याला तसं खायला लागते तसंच यांना पण खायला लागते. बघा ते भारी बसले तर एकदम भारी असं. कोणीच नाही आहे मोंढ्यामध्ये. हिंगोलीच्या तुरीचा मोंढा आहे मित्रांनो. तुरीचा मोंढा आहे, फक्त 9-10 बुगा झाले. आणि काय तर भाव भेटला तर देव जाणे. तर हे बघा ज्ञानेश्वर हिंगोली चांगले लई चांगले आहेत. काळ्या भाऊ होता सर का. बघा मित्रांनो ही आपली तूर आहे मित्रांनो. कोणती तुरीची जात, ही जात कोणत्या तुरीची आहे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. बघा ही वेगळी आहे, हे बघा ही वेगळी आहे, ती वेगळी आहे. बघा बोरीक असे लावलेले बहुतेक खराब होऊ नये म्हणून, भोंग्या लागू नये म्हणून. राजस्थानच्या ट्रॅक्टरनं काढवतो. हां त्याच्यामुळे एवढ्या काड्या आल्या. बघा मित्रांनो आपले खाजगी ट्रॅक्टरनं काढलेल्या तुरीत मित्रांनो निर्मळ आहे का बघा. आणि ते हंबाडा कोणता ट्रॅक्टर आहे तर आपण तुरी काढतो तर त्याच्यात म्हणजे कापायची गरज नाही, डायरेक्ट याच्यात टाकून, म्हणजे कापायची गरज आहे टाकून द्यायचे डायरेक्ट. त्याच्यामध्ये पूर्ण काड्या आलेल्या आहेत मित्रांनो. बघा आता सध्या हिंगोलीमध्ये ते गणपतीच्या मंदिराची तयारी काय बहुतेक. बघा आता मित्रांनो आपली बॅनर सेना पाठीशी बसलेली सगळी.